एक गवळण कृष्ण कन्हैयांच्या वेणूचा आवाज ऐकण्याकरता तिने काय केलं, दाराची कडी बंद केली, ओसरीमध्ये आली. ओसरीमध्ये येताच तिचा मालक पोटा चढून वर आला आणि तो त्याच्या बाईला आडवा झाला. कुठे निघालीस? तिने सांगितलं, हो मी कृष्ण कन्हैयाच्या वेणूचा आवाज ऐकण्याकरता त्याच्या भेटी करता चालली. खबरदार, नाही जाऊ देणार मी तुला. ज्या दिवसापासून तुझं माझं लग्न झालं त्या दिवसापासून तुझ्या देहाचा पती मी आहे, मी मालक आहे, नाही जाऊ देणार. ती म्हटली, असं काय करतास? काल्याचं कीर्तन आहे, शेवटचा दिवस आहे, गावामध्ये दिंडी येणार आहे, जाऊ द्या. असे गंजच वायबार केंद्र आहे की ते आपल्या बायांना कथा कीर्तनाला येऊ देत नाही. अहो असं काय करता? तो म्हटला, नाही जाऊ देणार. तो जरा जहाल पक्षाचा होता. घरात गेला, दावा आणलं आणि त्या गवळणला त्याने दाव्याला ओसरीमध्ये खांबाला बांधून टाकली आणि म्हटलं, जा. कशी जाते तर आता. पण त्या राधेच्या भक्तीला तोड नव्हती. ती म्हटली, तू या नासक्या कुसक्या देहाचा पती आहे, मालक आहे? अरे अरे अरे, खरा पती खरा मालक तर तो आहे आमचा. तिने काय केलं, तो देह तिथेच टाकला. सूक्ष्म रूपाने ओट्यावरून खाली उतरली, त्याला खाली म्हटले, ओ बाय बाय, टाटा, चालली मी. ज्या देहाचा तो मालक आहे, पती आहे, बस त्याला चाटीत तो पडलाय तिथे. अशी आलोट भक्ती होती त्या गोपींची. गोपींचं वर्णन करावं थोडे. गोपीला विल्याचा, या भक्ती लीलेचे पुन्हा 3 प्रकार. एक वस्त्रहरण लीला, दुसरी माखन चोरला, तिसरी रासलीला. ज्या गोपींचे देवाने वस्त्रहरण केले त्या गोपिका 5 जातीच्या होत्या, 5 रंगाच्या होत्या. दुसरी माखन चोरीला, भगवान परमात्माने गवळणींच्या घरी जावं, दह्या दुधाची चोरी करावी. लहान 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 मुले घेऊन चोरी करावी आणि गवळणीने गाराने सांगण्याकरता यावं. गाराने सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया. काही गोपिका भांडणाचं निमित्त करायच्या, काही गोपिका काही ना काही बहाणा शोधून यायच्या, काही गोपिका पाण्याचं निमित्त करून यायच्या, यशोदेला फाड फाड बोलायच्या आणि हाडूस तिरप्या नजरेने कृष्णाकडे पाहत. काय त्या गोपींची एका मागून एक गारहाण येत आहेत. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. या तुझ्या पोराने आम्हाला नको नको करून सोडलंय. यशोदा विचार करते, ज्या अर्थी या सगळ्या गवळणी गारानं सांगायला येतात त्या अर्थी एखादीचं तर खरं अशी ना, त्या सगळ्यातला बाळ असतील. यशोदेने हातात काठी घेतली. कृष्णा काय सांगता रे गवळणी? कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. गवड्या घरी बोबाट उठला,
ओठ दयाचे फोडू नको. आली गवळण कपटी राधा, तिच्या नादी तू लागू नको रे. कृष्णा तुला मी आखीर करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. देवाने काय केलं, बाहेरच्या खोड्या बंद केल्या आणि घरात सुरू केल्या. घरात सुरू केल्या. यशोदा विचार करते काय पोरं करावं, पोराला घरात तसं बाहेर तसं, बाहेर तसं घरात तसं. तवशी यशोदाला एक बाई भेटली. अगं तुझा पोरगा खोडकर म्हणे हा, मग तुझ्या पोराला गुण लागावं असं वाटतं का म्हणे हा. कानकमकर आता चतुर्थी येते, गणपतीला नमस्कार पद्मालयाला जा, नक्कीच तुझ्या पोराला त्याचा गुण लागल्याशिवाय राहणार. यशोदेने कृष्णाला घेतलं, पद्मालयाला आले. गणपती बाप्पा डाव्या सोंडेचा उजव्या सोंडेचा दोघा बाप्पांना विनंती केली. माझं पोरग फार खोडकर आहे, फार खोडकर आहे, घरात तसं बाहेर तसं, बाहेर तसं घरात तसं. गणपती बाप्पा मी अनेक ठिकाणी गेली, देव देवता केल्या, नमस्कार केल्या, अनेक रखा लावल्या, अनेक देवांची रखा लावली. या भक्तींकडे जाय, त्या भोग्याकडे जाय, कोण असा त्याला गुण लागत नाही. कोणी घडलाय त्याला काय माहिती, कोण असा गुण लागत नाही. गणपती बाप्पा तुझा गुण लागू दे. 1000 मोदक तयार करून तुला 1000 मोदक. गणपती मनात म्हणतो ऐकीन तेव्हा खरा ना. पण देवाने विचार केला गणपतीचं महत्व वाढलं पाहिजे, गणपती देखील आपल्याच पॅनलचा माणूस आहे. देवाने काय केलं, एक मास देवे कोणी नाही केली प्रचिती आली यशोदेशी. महिनाभर गप्पम चुप्पम, जिथे बसला तिथेच बसून राहायचा. कृष्णा जेवायला चल त्या वर्षी यायचा. महिनाभर गप्पम चुप्पम. यशोदेला वाटलं वा 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 काय गणपती भारी आहे, असा दिवस पाहिला नाही. एकाच फेरीमध्ये माझ्या मुलाला त्याचा गुण लागला, दुसऱ्या फेरीत जावंच लागलं नाही. पण त्याला मोदक तयार केले, नवस कबूल केलाय मोदकांचा. 1000 मोदक घेतले, तयार केले गणपतीला आणि कृष्णाला बरोबर घेतली गणपती बाप्पाकडे. आणि गणपती बाप्पा कोणाचा गुण लागला नाही, तुझा गुण लागला. 1000 मोदक तयार झाले, मोजून आणले, एक बी कमी नाही. हे मोदक तुझ्या करताय. गणपती मनात म्हणतो हा बाबा खाऊन देईल तेवढं खरं ना. गाय गायची यशोदा आरती आणायला विसरून गेली. आरती आणली यशोदेने. कृष्णा लक्षात ठेव, एखादी मांजरी मोदक खाऊन जाईल, लक्ष ठेव. भगवान म्हटले आई एवढी कशी बोली राहिली तू, एवढा मोठा बोके असताना मांजरी येईल कशी. यशोदा बाहेर गेली, याने अख्खे मोदक खाऊन टाकले. गणपतीला दटवला, ए ढेरक्या पोटाच्या, मी मोदक खाल्ले. माझ्या आईला जर माझं नाव सांगलं तर विचार करजो, माझ्याशी गाठ आहे. गणपती लागला तत मम करायला, तत मम करा. मला काय करायचं, मला काय करायचं, मी कशाला सांगू. अख्खे मोदक खाऊन टाक. आई आली, कृष्णा मोदक कुठे गेले. आई तू गेल्याबरोबर भल्या मोठा पोटाचा बारीक हातपायचा एक माणूस सुंदरावर बसून आला, मोदक खाऊन गेला. आईला पटलं ना ते. बरं जाऊ दे, खाऊ दे, पण तुला काही धक्का लावला नाही ना. काय ताकद त्याची मला धक्का लावायची. त्याला माहिती नाही वाटतं मी कोण आहे म्हणून. कृष्णा काय हरकत नाही, मी दुसरे मोदक करून आणते, इथेच थांब. आईला जाऊ दिलं मोदक तयार करायला. याने गणपतीला उचललो, लागला ना गणपती लटलट कापायला. घा वरून खाली टाकतो का काय करतो. याने काय गणपती उचलला आणि तोंडातच टाकला, गणपतीलाच खाऊन टाकलं. यशोदा आली, कृष्णा गणपती कुठे. देवाशीचा पुषे देव काय झाला, हास्याने बोला तयाची हरी. अशा अनंत लीला त्याने केल्या मायबा भाऊ. किती म्हणून सांगावं तुम्ही सर्व भावदृश्य श्रोते. शेवटी उद्या जाई राना सवे घेऊन गोधना. उद्यापासून तू रानात जा. सकाळ झाली, गाई गावठाणार घोडा झाल्या. भगवान परमात्मा निघाले. गाई गोपाळ हो गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी गोधने चारावया जातो शारंग पाल. निघाले भगवान रानामध्ये आले.
गायी चारता चारता भगवान परमात्मा खांद्यावरी कांबला हातामध्ये काठी चारित से धेनू सावळा जग जेठी आणि देवाने वेणू वाजवला